श्रोते हो, सामाजिक, वैद्यकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या 27 वर्षापासून कार्य करणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर सुधा कांकरिया यांनी लिहिलेली प्रिय गोडुलीस ही पत्रमालिका आम्ही सादर करीत आहोत। तर श्रोते हो, आता आपण ऐकूयात या पत्रमालिकेतील हे पत्र 35वे हिरव्या चैतन्याची झालर। प्रिय गोडुली, अनेक उत्तम आशीर्वाद। एरे एरे पावसा तुला देतो पैसा। गल्लीतली इवली इवली मुलं पावसात फेर धरून नाचू लागली, उड्या मारू लागली, आनंदाने नवचैतन्याने फुलू लागली। पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद मनसोक्तपणे घेऊ लागली। मातीचाही कस्तुरी सुगंध श्वासात भरून ती अधिकच टवटवीत झाली, नव्या स्फूर्तीने उत्साहाने बागडू लागली। त्यांची ती मनभेदक ललकारी ऐकून मीही अंगणात आले। आहा, पाऊस ओल्या सुगंधाची नाती सांगत होता। हिरव्या चैतन्याची झालर सर्वत्र पसरली होती। पाऊस थेंबाचा हा अमृत सोहळ्यात जणू। पापण्यांची कवाड ताट उघडी ठेवून मी हा आनंद उत्सव डोळ्यात साठवत होते। नकळत माझ्या ओटी हे गीत फुलले। एरे घना नाहू घाल माझ्या मना। श्रावणाने हिरवी जादू केली, मन भरून आले, अंतःकरण उत्साहाने वेडेपिसे झाले आणि मलाही नाचावेसे वाटू लागले। इतक्यात पोरांचा घोळका आलाच। त्यांच्या समवेत मी कशी अंगणात आले माझे मला समजले नाही। श्रावणात घननिळा बरसला, रिमझिम रेशीम धारा, उलगडला पानातून अवचित हिरवा मोर पिसारा। इतक्यात बिट्टूचे बाबा व समोरचे काका आले। त्याबरोबर आम्ही सगळेच आत पळालो। अरे मुलांनो, या पटकन कपडे बदलून गरम गरम कांदा भजी आणि त्यानंतर वाफाळलेला गवती चहा घेऊया। बाबांनी मुलांना आमंत्रण दिले। मीही झटपट कांदा चिरला, बेसनचा गोळ केला, तेल गरम केले, गरम गरम भजी टाकली। भज्यांचा खमंग स्वाद मला तुझी आठवण करून देत होता। तुला आणि बिट्टूलाही भजी खूप आवडतात। पावसाच्या पहिल्या सरी बरोबर भजी खातानाचा स्वाद काही औरच असतो। तुम्ही दोघं पैज लावून नेहमी चढाओढीने भजी खात असत। तुमच्या चेहऱ्यावर फुललेले रंगीबेरंगी इंद्रधनुष्य मला अजूनही आठवते। उत्साह, आनंद, तृप्ती, चैतन्य, समाधान, हुरहुर, प्रसन्नता या सप्तभावात ते न्हाऊन निघत असे। तुझीच सौ आई।